आधीच चर्चा केली होती। काही कारणांमुळे जे प्रमुख नेते आहेत, कोणालाही पाठवून चालणार नाही, पण प्रमुख नेते हे येऊ शकत नव्हते। त्यामुळे त्या नेत्यांना आधीपासून माहीत होतं की आमच्या पक्षातून जे प्रमुख नेते आहेत ते कालच्या बैठकीला येऊ शकणार नाही, पण या अधिवेशनामध्ये व येणाऱ्या सर्व अधिवेशनामध्ये लोकांच्या वतीने महाराष्ट्राच्या हिताचे प्रश्न मांडत असताना आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच त्या ठिकाणी लढताना आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल। दादा काल लोणी भापकर या संपूर्ण गावामध्ये कडकडीत बंद पाहायला मिळाला। बारामतीमध्ये देखील आज अनेक गावांमध्ये चर्चा होते की अजित पवारांचा मृत्यू हा अपघाती आहे की घातपात आहे। या सगळ्या संदर्भात सातत्याने प्रश्नचिन्ह तुम्ही देखील उपस्थित करतायत। 2-3 पत्रकार परिषदा तुम्ही मुंबई दिल्लीमध्ये घेतलात। लोकांकडनं ही आता मागणी होते की या सगळ्या संदर्भातली चौकशी निष्पक्षपणे आणि लवकरात लवकर व्हावी। बारामतीकरांवर अजित काकांचं प्रेम होतं आणि बारामतीकरांचं सुद्धा अजित काकांवर प्रेम आधी होतं आणि आयुष्यभर त्या ठिकाणी तिथं राहील। बारामतीकरांची जशी इच्छा आहे तशी अख्ख्या महाराष्ट्रातल्या सामान्य नागरिकांची इच्छा आहे की अजितदादांच्या ॲक्सिडेंटबद्दल नाही तर घातपातबद्दल प्रॉपर एन्क्वायरी होणं महत्त्वाचं आहे आणि ती एन्क्वायरी करत असताना पारदर्शक पद्धतीने व्हावी अशी इच्छा संबंध महाराष्ट्राची तिथं आहे। त्यामुळे लोक स्वतःहून पुढाकार घेऊन दादांना न्याय मिळावा म्हणून त्या ठिकाणी तो लढा तिथं उभा करत आहेत। त्यामुळे त्या लोकांची जशी इच्छा आहे त्याच पद्धतीने पारदर्शक पद्धतीचा हा सगळा इन्व्हेस्टिगेशन होईल, तपास होईल अशी अपेक्षा आपण सर्वजण करूया। परंतु ज्या पद्धतीने तुम्ही अमोलजी मिटकरी असतील, तसंच ठोंबरेताई असतील व त्यांच्या पक्षातले अनेक लहान सहान कार्यकर्ते पदाधिकारी जे दादांवर प्रेम करत होते ते सातत्याने या विषयावर बोलत आहेत। याबद्दल मी सुद्धा डिटेलमध्ये प्रेझेंटेशन केलेलं आहे। त्याच्यामध्ये पायलटच्या बाबतीतला मुद्दा हा तसा महत्त्वाचा आहे। त्याच्यावर शंका का घेतली पाहिजे हे फार डिटेलमध्ये मी प्रेझेंटेशन तिथं केलेलं आहे। त्यामुळे ते जे बोलत आहेत आणि मी जे बोलत आहेत त्याच्यामध्ये काही प्रमाणात सेम काही गोष्टी आहेत। त्यामुळे जशी त्यांची इच्छा आहे तशी महाराष्ट्राची इच्छा आहे तशी माझी इच्छा आहे की पारदर्शक पद्धतीने हा तपास होणं महत्त्वाचं आहे। दादा पण अजित पवारांचे 2 पायलट त्याच दिवशी बदलले गेलेले होते। सातत्यानं वारंवार हाच प्रश्न उपस्थित केला जातोय की सकाळी 6:30 वाजता किंवा कोणत्या प्रकारची ट्रॅफिक मुंबईमध्ये असते किंवा त्या लोकांना यायला उशीर झाला, त्यांचे कॉल डिटेल्स या सगळ्या संदर्भाची सखोल चौकशी व्हावी, या सगळ्या संदर्भातले प्रश्न उपस्थित होतात। आमची अपेक्षा आहे की CIDला हा तपास महाराष्ट्राकडनं त्या ठिकाणी दिला गेला आहे। महाराष्ट्राची क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन करणारी ही एक महत्त्वपूर्ण एजन्सी आहे, पण गेल्या महिनाभरात CIDने काय केलं आहे, काय तपासाचं स्टेटस आहे, CCTV कॅमेरा हे ताब्यात घेतलेत का एअरपोर्टचे, दोन्ही एअरपोर्टचे, त्याच्याचबरोबर जो क्रिमिनल बाजूचं इन्व्हेस्टिगेशन असतं की हे जे 2 प्रमुख वैमानिक होते ते अचानक बदलण्यात आले, ते का बदलण्यात आले, ट्रॅफिकचं कारण दिलं गेलं, खरंच ट्रॅफिक होतं का, ट्रॅफिकचे कॅमेरा तिथं चेक करावे लागतील। त्याच्याचबरोबर व्हॉट्सॲप ग्रुप ॲरोचा जो मी त्या ठिकाणी सांगितला होता, ॲरोचा जो हँडलर आहे त्याच्याबद्दल जे काय मी सांगितलं होतं, त्याच्याचबरोबर दादा गाडीली जाणार होते ते का कॅन्सल झालं, अशा बऱ्याच विषयामध्ये सखोल चौकशी करणं महत्त्वाचं आहे। DGCA करणं आणि व इन्व्हेस्टिगेशन एजन्सी DGCAच्या अंतर्गत नाहीतर सिव्हिल एव्हिएशनच्या मंत्र्याच्या अंतर्गत यांनी थातूरमातूर 2 रिपोर्ट त्या ठिकाणी दिले, पण प्रमुख रिपोर्ट येणं बाकी आहे। त्याच्यामध्ये प्रिलिमिनरी रिपोर्ट हा पुढच्या काही दिवसांमध्ये येईल असं कालच मंत्री महोदयांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। आम्ही वाट बघत आहोत काय प्रकारचं इन्व्हेस्टिगेशन त्यांनी आत्तापर्यंत केलेलं आहे, त्याच्यात काय गोष्टी समोर येत आहेत, कारण आत्तापर्यंत जी माहिती आम्ही दिली त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त माहिती सत्तेतल्या काही लोकांची आणि VSRचे कसे संबंध होते
कशा पद्धतीने हे जे काही इन्व्हेस्टिगेशन नाही तर तपास आहे हा चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी चालू आहे. सर्व पुरावे हे आमच्याकडे आहेत, पण आम्हाला याच्यामध्ये राजकारण करायचं नाही. खरंच काय ॲक्शन VSRवर घेतली जाते. आजपर्यंत VSRने कशा पद्धतीने चुकीच्या गोष्टी या विमान चालवत असताना नाही तर त्यांचा व्यवसाय करत असताना केल्या आणि दादांच्या बाबतीत काय चुका त्यांच्या झाल्या, त्याच्याचबरोबर कपूर नावाचा हा जो पायलट आहे त्या बाबतीत काय, आणि व सत्तेत असणारे जे सर्व नेते मंत्री आहेत त्यांचे संबंध VSR बरोबर कसे होते, या सगळ्या गोष्टी आमच्याकडे आहेत. त्यामुळे तपास जर योग्य दिशेने जात असेल, 2-3 दिवसांनी प्रायमरी रिपोर्टमध्ये फक्त थातूरमातूर फक्त हे केलं ते केलं अशा जर गोष्टी न करता डिटेलमध्ये काही प्रमाणात डिटेलमध्ये जो तपास असेल तर आम्ही समजू योग्य दिशेने हा तपास त्या ठिकाणी सुरू आहे. पण उगाचच काहीतरी द्यायचं म्हणून त्यांनी दिलं तर मग मराठी माणूस काय असतो आणि महाराष्ट्र काय असतो हे मात्र त्या ठिकाणी या केंद्र सरकारला नाही तर तिथं असणारे जे एव्हिएशन मंत्रालय त्यांना आपल्याला दाखवावं लागेल असं आम्हाला वाटतं. CBIबद्दल काही लोकांनी इच्छा व्यक्त केली. ठीक आहे, CBIच्या माध्यमातून जर तपास होत असेल चांगली गोष्ट आहे, पण एक गोष्ट सर्वांनी नोंद केल्यासारखी आहे. सेंट्रल व्हिजिलन्स कमिटीच्या माध्यमातून जो रिपोर्ट आला आहे 7075 CBIच्या केसेस अजून चालू आहेत. त्याच्यावर कुठेही निकाल त्या ठिकाणी अजूनपर्यंत दिला गेला नाही. त्यातल्या 2660 केसेस अशात ज्याच्यामध्ये 10 वर्ष झालं तपास चालू आहे. त्यामुळे बर्फात नाही तर फ्रीजमध्ये हा विषय टाकायचा आणि याच्यावर चर्चाच नको. जो कोणी उद्या जाऊन विचारेल की दादांच्या बाबतीत काय झालं तर उत्तर सत्तेतले लोक देतील CBIकडे तपास आहे. अरे 10 वर्ष CBIकडनं जर काही विषयांमध्ये होत नसेल तर या विषयामध्ये सुद्धा CBIकडे जर तुम्ही केस दिली असेल नाही तर देणार असेल तर त्याला 2 महिने 3 महिने अशा पद्धतीने कुठंतरी कालमर्यादा लावावी लागेल. उगाच द्यायचं म्हणून देऊन आणि त्याच्यात जर टाईमपास होणार असेल तर हा टाईमपास आम्हाला लोकांना आणि महाराष्ट्राच्या तमाम नागरिकांना त्या ठिकाणी नको आहे. मुख्यमंत्री वारंवार म्हणतात, काल सुद्धा त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले की CBI तपास होईल याचा. तुमच्याकडे इतर लोकांकडे काही पुरावे असतील आणि शंका उपस्थित केल्या जात असतील तर त्यांनी आम्हाला द्यावे. तुम्ही या बाबतीतलं मुख्यमंत्री साहेबांना एक पत्र मी तयार केलेलं आहे. आज दिवसभरात त्यांचा वेळ घेऊन ते पत्र व त्याच्याचबरोबर डिटेल रिपोर्ट पुराव्यासकट हे मुख्यमंत्री साहेबांना त्या ठिकाणी मी देईल. सगळेच विषय मुख्यमंत्री साहेबांच्या लेवलला सुटतील असं नाही, कारण का CID हे मुख्यमंत्री साहेबांच्या अंतर्गत विषय येत असतो. CIDला महाराष्ट्रामध्ये तपास करता येतो, परवानगीली तो इतर ठिकाणी सुद्धा करू शकतो, पण त्यांना एअरपोर्ट अथॉरिटीची परवानगी लागते, बऱ्याच काही गोष्टी लागतात. CBIकडनं तपास केला जाईल असं ते सांगतात, पण CBIच्या बाबतीत तपासला परवानगी देणारे जे होम मिनिस्टर साहेब अमित शहाजी आहेत त्यांना ऑलरेडी हे रिपोर्ट आम्ही पाठवलेले आहेत. तिथं असणारे सिव्हिल एव्हिएशन मंत्रालय यांना आम्ही रिपोर्ट तिथं पाठवलेले आहेत. त्याच्याचबरोबर जे DGCA आहे त्यांना सुद्धा तिथं रिपोर्ट पाठवलेले आहेत. पण महाराष्ट्रातले अनेक सत्तेतले काही मंत्री सांगत आहेत की प्रेझेंटेशन घेण्यापेक्षा मुख्यमंत्री साहेबांना तुम्ही रिपोर्ट द्या. तर हे रिपोर्ट आधीही मी देणार होतो आणि आत्ताही त्या ठिकाणी आज अधिवेशनाला आलोच आहे, पहिला दिवस आहे, तर हे रिपोर्ट सर्व हे मुख्यमंत्री साहेबांना देतील. पण मी एक गोष्ट सर्वांना सांगतोय आणि सरकारमधल्या लोकांना सांगतोय, जी माहिती आत्तापर्यंत दिली ती कदाचित फक्त 20 ते 30% आहे. 70% माहिती आम्ही मागे ठेवलेली आहे. त्यामुळे जर तपास योग्य पद्धतीने होत नसेल आणि त्याच्यामध्ये जर काळंबेरं झालं हे फार सरकारला महागात पडू शकतं. त्यामुळे आम्हाला इथं राजकारण करायचं नाही. आमची विनंती एवढी आहे, प्रायमरी रिपोर्ट जो 2 दिवसामध्ये येत आहे तो योग्य पद्धतीचाच त्या ठिकाणी असावा. आणि ब्लॅक बॉक्सचा फोटो हा आमच्याकडे आलेला आहे, तो कसा आहे, किती जळला याची डिटेलसुद्धा आमच्याकडे आलेले आहेत. पण आम्ही वाट बघतोय की केंद्रीय एव्हिएशन मंत्रालय या बाबतीत कसा तपास करते, काय करते. त्याच्याचबरोबर श्वेता सिंगबद्दलची पण बरीच माहिती त्यांच्यावर कशा कंप्लेंट केलेल्या आहेत, कशा पद्धतीने श्वेता सिंग या भ्रष्टाचार करत आलेले आहेत ह्याची माहितीसुद्धा तिथं आम्हाला कळलेली आहे. त्यामुळे या लोकांना बाजूला ठेवून इन्व्हेस्टिगेशन करणं हे जास्त महत्त्वाचं आहे, कारण का पारदर्शक इन्व्हेस्टिगेशनमुळेच कुठंतरी दादांना त्या ठिकाणी न्याय मिळू शकतो असं आमच्या सगळ्यांची भूमिका आहे. सर हिंदी में दादा
मंत्रालयाकडे देत होता किंवा स्वतः मुख्यमंत्र्यांकडे देत होता. तुम्ही आज रिपोर्ट सादर करणार आहात किंवा तक्रार वजा या देशाच्या होम मिनिस्टर साहेबांच्या कार्यालयामध्ये ईमेलच्या माध्यमातून हे सर्व रिपोर्ट दिलेले आहेत, DGCAला दिलेले आहेत. त्याच्याचबरोबर जे या देशातले एव्हिएशन मिनिस्टर आहेत आणि आमची इच्छा आहे की त्या एव्हिएशन मिनिस्टरला त्या पदावर ठेवणं हे योग्य नाही, कारण का त्यांच्याच नेत्याच्या काही आर्थिक संबंध हे तिथं त्या ठिकाणी दिसत आहेत. आणि मी अजून एक गोष्ट नोट करतो की काही प्रमाणात काही गोष्टी माझ्या कानावर आलेल्या आहेत की आम्ही त्यांच्या परिवारातल्या महिलांवर त्या ठिकाणी आरोप करतोय. कृपा करून नोंद करावी, त्यांच्या परिवारातल्या महिलांवर कुठेही त्या ठिकाणी आरोप नाहीत, ते कुठल्याही पद्धतीने राजकारणात नाहीत, त्यामुळे त्यांच्याकडे आम्ही कुठेही त्या ठिकाणी लक्ष देत नाही. आमचं फक्त एवढंच मत आहे की एक जी कंपनी आहे ती त्यांच्या नेत्यांच्या संलग्न असल्यामुळे तिथं त्यांच्याकडनं तपास पारदर्शक पद्धतीने होईल का असं प्रश्नचिन्ह असल्यामुळे आमची ही मागणी आहे की ते एव्हिएशन मिनिस्टर आहेत रामकृष्ण नायडू साहेब, ते त्या पदावर राहू नये अशी इच्छा त्या ठिकाणी आम्ही व्यक्त केलेली आहे. दादा, पण महाविकास आघाडीची बैठक झाली त्यामध्ये तुमच्या पक्षात समन्वय नव्हता म्हणून कोणी नेता येऊ शकला नाही की काय नेमकं? अरे हेच तुम्हाला सांगतोय की आम्ही त्यांना त्या ठिकाणी सांगितलं होतं आम्हाला येणं अवघड होतं आहे, कारण का तिथं आलं तर मोठेच नेते यावे लागतात. पण काल बरेच मोठे नेते वेगळ्या वेगळ्या ठिकाणी अडकलेले असल्यामुळे आणि माझ्यासारखा छोटा नेता नाहीतर कार्यकर्ता हा दिल्लीत अडकल्यामुळे त्या बैठकीला आम्हाला तिथं येता आलं नाही. पण याच्या पुढं आम्ही एकत्रित महाराष्ट्राच्या वतीने लढताना आपल्या सगळ्यांना बघायला शरद पवार पुन्हा राज्यसभेचे उमेदवार असतील का? आपल्या पक्षाची भूमिका काय आहे? कारण काँग्रेस म्हणते की राज्यसभेवर आमचा उमेदवार महाविकास. या देशामध्ये सगळ्यात अनुभवी आणि कालच आपण सर्वांनी बघितलं आहे की राजकीय क्षेत्रामध्ये पवार साहेबांना 60 वर्षाचा अनुभव आणि 60 वर्ष या राजकारणामध्ये आलेले कालच त्या ठिकाणी तो दिवस तिथं होता. त्यामुळे या देशामध्ये एवढा राजकीय अनुभव असणारा अजून दुसरा कुठलाही नेता नाही. त्यामुळे पवार साहेबांच्या अनुभवाचा फायदा हा राज्याला आणि त्याच्याचबरोबर देशाला 100% त्या ठिकाणी होऊ शकतो. त्याच्याचबरोबर अजितदादांची सुद्धा इच्छा होती की पवारसाहेब हे राज्यसभेमध्ये अजून एकदा त्या ठिकाणी गेले पाहिजे. आमच्या पक्षातली सुद्धा इच्छा आहे, पण पवार साहेबांना अजून या बाबतीत आम्ही विचारलं नाही. त्याच्याचबरोबर राऊत साहेबांनी इच्छा व्यक्त केली की पवार साहेब जर इच्छा दाखवत असतील राज्यसभेत जायची तर आम्ही तिथं पाठिंबा देऊ. त्यामुळे या बाबतीत महाविकास आघाडीमध्ये पवार साहेबांच्या बाबतीतली कुठं चर्चा झाली आहे असं मला तरी वाटत नाही. पण जेव्हा चर्चा होईल तेव्हा सर्व लोक पाठिंबा देतील असं विश्वास त्या ठिकाणी आम्हाला वाटतो. पक्ष आग्रही असेल. पक्ष आधी पवार साहेबांशी त्या ठिकाणी बोललं जाईल. पवार साहेबांची तब्येत ही थोडीशी नरम असल्यामुळे पण आता ती चांगली आहे, त्यामुळे त्यांच्याशी डायरेक्ट कोणी तिथं संवाद या बाबतीतला केला नसावा. पण पुढच्या 2 दिवसामध्ये पवारसाहेब जेव्हा मुंबईत येतील तेव्हा आमच्या पक्षातले काही नेते सुप्रियाताई हे त्यांच्याशी बोलून मग इतर पक्षाचे महाविकास आघाडीतले जे पक्ष आहेत त्या नेत्यांना त्या ठिकाणी आम्ही बोलू शकतो, बोललं जाईल. आणि त्यांच्या पाठिंब्याने पवार साहेबांना जर इच्छा असेल तर ते नक्कीच राज्यसभेवर जातील. पण ही संवाद होत असताना अजितदादा पक्षाबरोबर आमचा संवाद होईल असं आम्हाला वाटत नाही, कारण दादांची ती इच्छा होती. पण आता या पक्षाची इच्छा आहे का हे त्या पक्षाच्या प्रमुखांना त्या ठिकाणी भीती कोणाची आहे? तुमच्यासाठी सुरक्षेची मागणी सातत्याने केली जाते. एक तर रोहित पवारला कुठली भीती नाही, रोहित पवार कोणाला घाबरत नाही, हे आजपर्यंत तुम्ही त्या ठिकाणी बघितलेलं आहे. काळजी कोण करते तर माझ्या परिवारातले जे सगळे लोक आहेत, ज्याच्यामध्ये माझी पत्नी असतील, मुलं असतील, आई वडील असतील, सासरे असतील आणि माझा जे काही कार्यकर्ते आणि माझे मतदारसंघातले लोक आणि सामान्य लोक यांना कुठेतरी त्या ठिकाणी काळजी वाटते. कारण हे जे काही तपास ज्या पद्धतीने अजितदादांच्या बाबतीत चालला आहे तो योग्य पद्धतीने नाही चालला, आणि तो योग्य पद्धतीने नाही चालल्यामुळे आणि जे काही विषय ब्लॅक बॉक्सपासून इतर विषय आल्यामुळे लोकांना जी माझी शंका आहे तीच लोकांना त्या ठिकाणी शंका वाटते. आणि सगळ्यांचं मत आहे एवढे मोठे मोठे लोक या विषयामध्ये जर असतील तर मग उद्या जाऊन माझ्या सेफ्टीबद्दल सुद्धा विषय निर्माण होऊ शकतो. द्यायची नाही द्यायची हा सरकारचा त्या ठिकाणी विषय, पण शेवटी मराठी माणूस म्हणून अजित काकांसाठी आणि काय खरं घडलं हे कुठंतरी आम्हाला कळलं पाहिजे, महाराष्ट्राला कळलं पाहिजे, या हेतूतून त्या ठिकाणी आम्ही लढत राहणार. हरियाणामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान झालाय.
तर हरियाणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झालाय. बोललो. सर छत्रपती ते दुःखद भावना आहे. एक तर समजतच नाही की आता अधिवेशनामध्ये कसं बोलायचं, काय बोलायचं. का तुम्हालाही माहिती आहे, कधी कधी मीडियाशी बोलत असताना मागून दादा जेव्हा जायचे तेव्हा मिश्किलपणे ते टोमणेसुद्धा त्या ठिकाणी मला मारायचे. जेव्हा दादा आत येत असायचे तेव्हा घोळका आमदारांचा त्यांच्याबरोबर असायचा. एका रुबाबात ते इथं येत असायचे. चांगले कपडे. या अधिवेशनामध्ये येणारा पहिला माणूस, पहिला नेता कोण असायचा रोज, तर ते अजितदादा असायचे. आणि सगळ्यात शेवट जाणारा नेता कोण असायचं, ते अजित काका त्या ठिकाणी असायचे. असं एक व्यक्तिमत्व आज आपल्यात नाही. जेव्हा केव्हा त्यांनी अधिवेशनामध्ये मुद्दे मांडलेत, नाही तर एखादा निर्णय मंत्री म्हणून घेतलेला आहे, तो निर्णय घेत असताना महाराष्ट्राला केंद्रबिंदू ठेवलेला आहे. आणि शिस्त ही अधिवेशनात कशी असावी, कशा पद्धतीने विषय आणि मुद्दे मांडले असावेत, बोलत असताना कोण कसं बोलतंय, भाषणामध्ये मध्येच कोणी ते काहीतरी बोलतंय का, या सर्व गोष्टींवर तिथं लक्ष असायचं. त्यामुळे एवढा मोठा नेता, एक मराठी माणूस, एक मराठी नेता आणि शिस्तप्रिय अनुभवी नेता आज आपल्याबरोबर नाही आहे. त्यामुळे या अधिवेशनामध्ये येत असताना कुठंतरी मनामध्ये दुःख त्या ठिकाणी होतं आहे. पण त्यांनी आम्हा सगळ्यांना एकच गोष्ट सांगितली आहे, काय झालं तर लढत राहायचं. आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही सर्वजण अधिवेशनात लोकांच्या वतीने, लोकांच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी जे कुठले जमतील ते मुद्दे मांडत त्या ठिकाणी लढत राहू. दादा के बिना पहला सेशन है, आपकी आंखें नम है, क्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हा अर्थसंकल्प मांडणार आहेत. ज्या प्रकारे अजित पवारांची आखणी होती या अर्थसंकल्पाबाबत, तसं मुख्यमंत्री पूर्ण करतील असं वाटतं. माझ्या अंदाजाने अजितदादांनी आत्तापर्यंत 11 वेळा अर्थसंकल्प या महाराष्ट्र राज्याच्या त्या ठिकाणी मांडलेला आहे. आज जर दादा असते, दुर्दैवी घटना घडली नसती, तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त वेळा मांडणारे फायनान्स मिनिस्टर हे कोण असते, तर अजितदादा असते. पण आज ते आपल्यात नाहीत. तुम्ही जर बघितलं तर 82 पासूनचा त्यांचा राजकीय प्रवास आहे. एका कारखान्यामध्ये डायरेक्टरपासून त्यांचा सुरू झालेला प्रवास हा राज्याचे उपमुख्यमंत्र्यापर्यंत त्या ठिकाणी पोहोचला. काही काळ त्यांना अजून मिळाला असता तर या महाराष्ट्राचं सगळ्यात मोठं पद म्हणजे मुख्यमंत्रीसुद्धा ते त्या ठिकाणी बनू शकले असते. पण आज ते नाहीत. पण त्यांनी दिलेली शिस्त, त्यांनी सांगितलेल्या गोष्टी याच्यावर लक्ष देऊन त्या आत्मसात करून आमच्यासारखे कार्यकर्ते येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राच्या हितासाठी प्रश्न मांडत आणि काम करत त्या ठिकाणी राहू. हरियाणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झालेला आहे. आपण जर पाहिलं तर रिसॉर्टमध्ये जे वॉशरूमच्या साईनबोर्डवरती छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावलेला आहे. जे रिसॉर्ट आहे ते एका सत्ताधारी माणसाचं आहे तिकडच्या. लगेचच्या लगेच तिथं कारवाई करणं महत्त्वाचं आहे. महापुरुष आणि महामानव यांचा आदर ठेवणं फार महत्त्वाचं आहे. असं जर एखाद्या रिसॉर्टमध्ये झालं असेल तर ताबडतोब ते रिसॉर्ट बंद झालं पाहिजे. कोण किती कोणाच्या जवळचा आहे का विरोधातला आहे हे न बघता लगेच कारवाई करून ते रिसॉर्ट पुढचा अनेक काळ बंद कसं राहील या बाबतीतला निर्णय घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. माझी अपेक्षा आहे की हरियाणामध्ये ज्या लोकांची सत्ता आहे, आज महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्या लोकांची सत्ता आहे. लगेचच्या लगेच फोन करून लगेच कारवाई झाली तर खऱ्या अर्थाने आपल्याला या सरकारला अभिनंदन करता येईल. पण ज्या व्यक्तींनी असं एखादी गोष्ट केलेली आहे तर त्याची कारवाई जेलमध्ये पाठवूनच त्याची कारवाई व्हावी असं आमच्या सगळ्यांची इच्छा आहे. रोहित जी, दादा के बिना पहला बजट सत्र है, त्या बाबतीत नोंद घ्यावी. महाराष्ट्रामध्ये जिथं कुठं महामानवांचे पुतळे, ठीक आहे, पण पुतळे बसवत असताना लोकांची भावनासुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. त्यामुळे लोकांना विश्वासात घेऊन नियम काय ते थोडंसं बघून, तिथं जागा आहे का, उद्या जाऊन विटंबना होणार नाही, कंपाऊंड आहे का, बऱ्याच काय गोष्टी बघून या बाबतीत काय करायचं सर्वच महामानवांच्या बाबतीत सरकारने त्या बाबतीत निर्णय घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. एक मिनिट, जर समजा अशा महाराष्ट्रामध्ये अशा सत्तेमध्ये चढाओढीमध्ये जर महाराष्ट्राच्या एका दिग्गज नेत्याला जर अपघात असू दे किंवा काही घटना आपण संशयात्मक आपण त्या दृष्टिकोनात बघतोय, तर असं जर घडत असेल या महाराष्ट्रामध्ये, पुरोगामी महाराष्ट्रामध्ये, तर तुम्ही कसं बघता? घडत असेल तर का घडत नसेल हे माहीत नाही. पण एक गोष्ट तुम्हाला सांगतो, महाराष्ट्राचा मराठी माणूस अजितदादांच्या बाबतीत काय झालं आहे
हे खऱ्या गोष्टी पुढे आल्याशिवाय शांत बसणार नाही. त्यामुळे आम्ही कुठेही काही अन्याय होणार नाही या निकालामध्ये, नाही तर त्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये तो योग्य आणि पारदर्शक पद्धतीने व्हावं यासाठी महाराष्ट्रातला एका कानाकोपऱ्यातला साधातला साधा माणूसपासून आमदारापर्यंत काही ठराविक नेते यासाठी त्या ठिकाणी लढत आहेत. पण माझं एवढंच म्हणणं आहे की ज्या ज्या लोकांना अनुभव आहे, ओळखी आहेत, त्या लोकांनी सुद्धा पुढाकार घेण्याची जरूरत आहे. आम्ही आमच्या लेवलला विरोधात असताना तिथं लढतोय, पण काही लोक असे सत्तेत आहेत, त्यांना एव्हिएशन मंत्रालय काय असतं, कसं असतं, त्यांच्या ओळखी आहेत. बऱ्याच काही गोष्टी जरा खोलात जाऊन चर्चा करून माहिती काढून काय खरं घडले हे माहिती घेण्यासाठी जर त्यांनी तिथं प्रयत्न केले तर मला असं वाटतं की इन्व्हेस्टिगेशनला थोडीशी, नाही तर तपास यंत्रणेला सुद्धा त्या बाबतीतली मदत होऊ शकते. पण तो त्यांचा विषय. आमच्या लेवलवर आणि महाराष्ट्राच्या लेवलवर आम्ही तिथं लढत आहोत. रोहित जी, दादा के बिना पहला बजट सत्र है,